नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. भोंदूगिरीचा पर्दाफाश ते वांगात येतो. जिल्ह्यात भोंदूगिरी, अंधश्रद्धा आणि नरबळीच्या भीतीचा वापर करून एका कुटुंबाची वर्षानुवर्षे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर प्रकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे गेल्यानंतर परिस्थितीला वेग आला. समितीचे कार्यकर्ते विवेक मोहन भिंगारदेवे यांच्या सक्रिय पाठपुराव्यामुळे पुरावे गोळा करण्यात आले आणि पोलिसांशी सातत्याने संपर्क साधण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपानंतर आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे अखेर संबंधित आरोपी विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कायद्याअंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप नोंदवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. संबंधित मुलगी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली असता तिला चक्कर आल्याने तातडीनं पुढील कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही, अशीही माहिती मिळते. या प्रकरणात स्वतंत्र गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे विटा परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या भोंदूगिरीच्या जाळ्याचा सखोल तपास केला जात आहे.